शिव. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी सध्या न्यूझीलंडमध्ये राहते आणि मी आली आहे आज येथील एका हिडन प्लेसवर, जे की न्यूझीलंडच्या साऊथ आयलंडमधील टिम्ब्रो येथे आहे. हे ठिकाण अतिशय सुंदर आहे. इथले खास आकर्षण म्हणजे ही कॅरोलाईन बर्ड एव्हियरी. चला तर मग आज भेटूयात काही रंगीबिरंगी पाहुण्यांना. तुम्हाला दिसतंय का, कोणी इकडून उडतंय, कोणी लपून बसलंय. काही पक्षी इतके रंगीत वाटतायत की देवाने जणू पेंटिंग करताना सगळे रंग एकत्र वापरलेत. आणि इथे इतके पक्षी पाहून असं वाटतंय जणू पक्ष्यांचं गावच भरले की काय. तुम्हाला येथे वेगवेगळे पॅरट्स, कॅनरीज, स्पॅरो असे विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतील. आणि सगळ्यात खास म्हणजे जगातील सर्वात बुद्धिमान पक्षी तुम्हाला येथे पाहायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या बर्ड एव्हियरीमध्ये आज शिरताच ज्याने माझं लक्ष वेधून घेतलं तो म्हणजे हा ऑस्ट्रेलियन किंग पॅरट. याचा गडद लाल आणि हिरवा रंग याला खरोखरच एखादा राजासारखा लूक देतोय. जसं याला पाहताच मी याच्या प्रेमात पडलीये, तसं हा देखील माझ्या प्रेमात पडलाय की काय. एवढ्या जवळ येऊन एकटक मला बघत बसलाय. तुम्हाला सुद्धा जर हा पक्षी आवडला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता याला बघा, हा आहे ईस्टर्न रोझेला. कसा लपून बसलाय बघा. याचे रंग इतके उठावदार आहेत की जणू काही निसर्गाने याच्यावर रंगाची उधळण केली आहे. हा मूळचा ऑस्ट्रेलियातील पोपट आहे. हा दिसायला अतिशय सुंदर असतो आणि निसर्गात सहसा जोडीने राहतो. आणि याचा आवाज सुद्धा खूप सुंदर असतो. पण हे काय बोलेनाच बघा. हा आपल्याच मस्तीमध्ये धुंद बसलेले आहेत. हे पक्षी आहेत नँडी कॉनियर. यांना ब्लॅक हुड पार्केट पण म्हणतात, कारण यांच्या डोक्यावर जो काळा रंग आहे तो एखादा हुडसारखा वाटतो. हे पक्षी खूप सामाजिक असतात आणि नेहमी जोडीनेच राहतात. इथे फक्त मोठे पोपटच नाहीत तर छोटे छोटे चपळ पक्षी सुद्धा आहेत. हे पहा, कॅनरी पक्षी. पांढऱ्या आणि पिवळ्या रंगातील हे पक्षी जेव्हा एकत्र चिवचिवाट करतात तेव्हा ऐकायला खूप गोड वाटतं. त्यांचं ते खाणं शोधणं आणि बागडणं बघायला एक वेगळीच मज्जा आहे. हा पक्षी तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. याला आपण खुल्या डोळ्यांनी पाहतो आणि मी हा इथे बर्ड एव्हियरीमध्ये बघते. या फांदीवर आपल्याला दोन वेगळे पक्षी दिसत आहेत. डाव्या बाजूला असलेला हा सुंदर गुलाबी आणि राखाडी रंगाचा पक्षी म्हणजे गाला कोकॅटो आणि त्याच्या शेजारी असलेला गडद लाल रंगाचा पक्षी म्हणजे क्रिम्सन रोझेला. याला पहा, याचं माझ्यावरचं प्रेम काय कमी होईना वाटतं. इकडून तिकडून फक्त मलाच बघतोय. अरे बस कर, किती बघशील मला. मलाच लाजल्यासारखं वाटायला लागलंय आता. आता वेळ आली आहे त्या पक्षाची ज्या पक्षाला पाहण्यासाठी तुम्ही सगळे इथपर्यंत माझ्यासोबत आहात. हा आहे आफ्रिकन ग्रे पॅरट. याला बघा, हा कसा बघतोय बघा माझ्याकडे. हा दिसायला राखाडी जरी असला तरी हा जगातल्या सर्वात हुशार पक्ष्यांपैकी एक मानला जातो. या पक्ष्यांकडे माणसाशी संवाद करण्याची आणि त्यांच्या आवाजाची नक्कल करण्याची क्षमता अफाट असते. याची ती गडद लाल रंगाची शिपटी किती उठून दिसतेय ना. कसं माझं बोलणं ऐकत बसलाय हा. बोल की थोडं. शेवटी मी जाताना याने माझ्या आवाजाची नक्कल केली बरं का. तर असा होता हा छोटासा पण रंगीबिरंगी प्रवास. टिम्ब्रो येथील कॅरोलिन बे पार्कमधील ही एव्हियरी खरोखरच पक्षीप्रेमींसाठी एक खास ठिकाण आहे. आणि एवढंच नाही तर इथे लहान मुलांसाठी मोठे कॅरोलिन पार्क आणि पार्कला लागूनच सुंदर बीचसुद्धा आहे. म्हणजे ही जागा अगदी एक फॅमिली ट्रिपसाठी बनलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच नवीन सफारीसाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.